महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असं म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का, असा सवाल उपस्थित केला उद्धव ठाकरेंनी। मवियाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा हा सवाल आहे। सभागृहात आपण एकत्र आहोत का, आपण एकत्रित मुद्दे मांडतो का, विरोधक म्हणून आपण एकी दाखवायला हवी, आपली एकी राज्यभरात दिसायला हवी, असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। पुढची मोठी अपडेट आपण बघूया। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंच्या बदलीसाठी औषध माफिया प्रयत्न करतायत। मुंडेंची विकेट काढण्यासाठी औषध माफियात 250 कोटी रुपये जमवत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। विधानभवन परिसरात पत्रकारांना प्रतिक्रिया देताना त्यांनी हा दावा केलाय आणि तुकाराम मुंडेंनी अन्न आणि औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि औषधांवरती कारवाई सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवरती आव्हाड बोलत होते। तुकाराम मुंडेंना आता उचलण्यासाठी हे ड्रग्ज माफिया, फार्मास्युटिकल माफिया हे 250 कोटी रुपये जमवत आहेत फक्त तुकाराम मुंडेंची विकेट काढायला। आणि माझं आज मी सरकारला सांगतो की तुकाराम मुंडेंच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण का पहिल्यांदा बाजारातनं सगळं गायब झालंय। आय एम हिअरिंग फ्रॉम मला काय आयडिया नाही। म्हणजे त्यांनी बोललं तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मला विचारून काय करणार आहे। बदली करण्यासाठी इंटरनॅशनल ड्रग्स रॅकेट जे आहे 250 कोटी रुपये जमा केले। आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो कमेंट्स। तर राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि धाब्यांमध्ये नियमांचं पालन बंधनकारक असल्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाकडून दिले जात आहेत आणि या संदर्भात आयुक्त तुकाराम मुंडेंनी कारवाईचा इशारा दिलाय। हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत द्यावं असे आदेश दिलेले आहेत। या संदर्भात सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र मोहीम FDA कडून सुरू करण्यात आली आहे आणि या संदर्भात तयार केलेल्या नियमावलीचं पालन बंधनकारक करण्यात आलं आहे। नियम मोडणाऱ्यांवरती कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य पाणी पिण्याचं प्रोव्हाइड करणं, मोफत देणं अपेक्षित आहे। सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे। आमच्याकडे पिण्याचं नाही, फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पे विकत घ्यावं असं बंधनकारक करता येत नाही। इट विल बी व्हायलेशन आणि अशावरती आम्ही कारवाई करणार आहोत। तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा असे आम्ही त्यांना सांगितल्या आदेशामध्ये, त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल। आणि कुणी मागितलं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडे पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता। त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं। इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी। मंडळी, मुंबईकरांचा सर्वात आवडता नाश्ता आता FDAच्या रडारवरती आलेला आहे। आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नवी मोहीम सुरू केली आणि इडली, वडा, डोसा आणि रस्त्यावरती विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंतची साखळी तपासली जाणार आहे। सर्वाधिक विकले जाणारे पदार्थ म्हणजे इडली, वडा हे मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये तयार केले जातात आणि अनेकदा हे अन्न तयार करणारी जी आस्थापनं ती नसतात आणि घरातच तयार केलेली जातात, त्यामुळे आता त्यांच्यावरती देखील FDAची नजर असणार आहे। तर इकडे भिवंडीमध्ये अन्न नागरी पुरवठा विभागाची मोठी कारवाई झालेली आणि विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल 750 व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। यामध्ये 5 किलोचे 653 गॅस सिलेंडर तर 92 रिकामे गॅस सिलेंडर होते आणि लाखो रुपयांचा साठा कथितपणे अवैधरित्या ठेवण्यात आलेला होता। विशेष म्हणजे शेकडो भरलेले सिलेंडर एकाच ठिकाणी सापडल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय आणि नेमके सिलेंडर कुठून आले, कोणासाठी साठवले गेले हे सवाल देखील उपस्थित होत आहेत।